शंका आहे का की हा घात आहे, अपघात नाही? अजून 10-12 तास तुम्ही थांबा, 10-12 तास नाही, अजून 20 तास तुम्ही थांबा. उद्या सकाळी 10:30 वाजता या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असू. त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ. पाऊस आज अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते. मात्र ब्लॅक बॉक्स जळाला, आतापर्यंतच्या कुठल्याच अपघातात ब्लॅक बॉक्स जळाला असं ऐकायला मिळालं. सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे. ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल. पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भात जे काही आमदारांनी पत्र दिलं, आपला देखील त्यांना बाहेरून पाठिंबा असणार आहे का, काय आताच बोलू. आणखी पडलेली होती त्या प्रकरणामध्ये काल त्या दिवशी जरा कानउघाडणी करण्यात आलेली आहे. तुमच्यामुळे पक्षाचं नाव आणि प्रतिमा मलिन होते अशा लोकांमुळे. सोबतच विलिनीकरणाचा मुद्दा काढणारे जे पोस्टर होते त्यांना सुद्धा झापलेले असं कळतं. मग असं जर होत असेल आहे किंवा जे विलिनीकरणाच्या बाजूने आहे त्या लोकांना झापाझापी केली जाते. मृत्यू झाला, SIT फॉर्म झाली, काय झालं ते SITचं, मग कुठे धुळखाट पडली म्हणजे लोणचं घालायचं का सगळ्या SITचा असा त्या ठिकाणी विषय आहे. त्यामुळे सरकार काय करतं, फक्त कुठंतरी एखाद्या विषयावर पडदा घालण्यासाठी SIT फॉर्म केले, इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो. अरे पण ते पडलंच कसं, आणि त्याच्यात एका गरीब व्यक्तीचा, सामान्य व्यक्ती, मध्यमवर्गीयाचा तिथं मृत्यू त्या ठिकाणी होत असेल. आता तो माणूस तर गेला, माणूस गेल्यानंतर काय होतं परिवाराला हे आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी विचारा. त्यामुळे अमित ठाकरे जे बोलतात ते खरं आहे. कुठंतरी या राज्यातून जे कुठले नेते आहेत त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणुसकी संपली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता SITचा तुम्ही उल्लेख केला, अनेक SIT तर होत्या, पण तुम्ही जो प्रामुख्याने विषय नवी मुंबईतला घेतला होता त्याचं पुढं काय झालं? चौकशी समिती नेमण्यात आली होती, त्याचा अहवाल आलाय का? त्या बाबतीत कदाचित काहीच पुढे गेलेलं नाही. अधिवेशनामध्ये तो मुद्दा तिथं घेतलेला आहे. खरं तर मला या सरकारच्या विरोधात खूप काही तिथं बोलायचे बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत, पण विषय एवढाच आहे की इन्व्हेस्टिगेशन दादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत त्याच्यावरचं लक्ष कुठं ते दुसऱ्या बाजूला जाऊ नये म्हणून मी स्वतःलाही कंट्रोल करतोय आणि मुद्दे घेताना त्याच विषयावर आणि त्याच मुद्द्यावर जास्त फोकस देऊन आहे. विविध विषयांवर या ठिकाणी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. एखाद्या विषयावर पडदा टाकण्यासाठी सरकार SIT बनवतं या शब्दात त्यांनी मुलुंडमधल्या अपघातावर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली. आणि उद्या सकाळी 10:30 वाजता सविस्तरपणे पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आपण माहिती देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ब्लॅक बॉक्स जो जळालेल्या अवस्थेमध्ये सापडलेला आहे तर त्याविषयी सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय की त्यांनी असं म्हटलंय की ब्लॅक बॉक्स हा ऊन, वारा, पाऊस, आगीपासून त्याचं संरक्षण होऊ शकतं, मात्र राजकारणापासून होऊ शकत नाही असं रोहित पवारांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते, तर त्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया